स्टेजवर नाचते वेळेस कळा आल्या म्हणून स्टेजच्या पाठीमागे जाऊन बाळाला जन्म दिला आणि दगडाने त्याची नाळ ठेचली। राष्ट्रपतीकडून पण पुरस्कार मिळाला। पण जेव्हा मृत्यू झाला तेव्हा उपचारासाठी सुद्धा पैसे नव्हते। पोटासाठी नाचते मी ह्या गाण्याला सुप्रसिद्ध करणाऱ्या विठाबाईची ही गोष्ट आहे। पोटासाठी नाचते। विठाबाईचा जन्म 1 जुलै 1935 ला पंढरपूर येथे झाला, म्हणून वडिलांनी नाव देखील विठाबाई ठेवले। त्याचे वडील आणि काका तमाशा फड चालवायचे। अवघ्या वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी पायात घुंगरू बांधले। 2 बहिणी गाणे म्हणायचे आणि विठाबाई नाचायचे। म्हणलं जाते की त्यांच्या तोंडावर इतकं तेज होतं आणि त्यांनी एवढं सुंदर नाचायचं बघणारे बघतच राहायचे। विठाबाईच्या आयुष्यातला तुम्हाला एक क्षण सांगतो, हे ऐकून तुम्हाला वाटेल खरंच कमाल होती विठाबाईची। विठाबाई जेव्हा त्यांच्या मुलीला जन्म देणार होत्या, म्हणजे 9व्या महिन्यापर्यंत बाळाला जन्म देईपर्यंत त्यांनी स्टेजवर नाचत राहिल्या। जेव्हा त्यांचा 9वा महिना चालू होता तेव्हा त्यांचा एका तमाशाचा कार्यक्रम चालू होता, त्यामध्ये हजारो प्रेक्षक आले होते। 9वा महिना चालू असल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये अचानक कळायला सुरू झाली। त्यांनी तोंडावरचे हावभाव सुद्धा बदलू दिले नाहीत। हळूहळू करत ते स्टेजच्या पाठीमागे गेल्या। तशाच कळा सहन करत बाळाला जन्म दिला आणि बाळाची नाळ दगडाने ठेचली। 9व्या महिन्यामध्ये बायका चालू पण शकत नाही, त्यांना फक्त झोपून राहायला सांगतात डॉक्टर। पण विठाबाई नाचल्या आणि जन्म पण दिला बाळाला। आणि एवढंच नाही तर जन्म दिल्याच्या नंतर पण त्यांनी स्टेजवर गेल्या आणि ते बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले। आताच काही क्षणापूर्वी तर पोट दिसत होतं आणि आता पोट दिसत नाहीये। तसंच त्यांनी रक्त वगैरे पुसून स्टेजवर नाचण्यासाठी आल्या। सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं विठाबाईंची अवस्था बघून। त्यांनी विठाबाईला कार्यक्रम थांबवण्यासाठी सांगितलं। विठाबाईला खूप सारे पुरस्कार भेटले त्यांच्या आयुष्यामध्ये। तसेच राज कपूरने सुद्धा पिक्चर मध्ये काम करण्यासाठी त्यांना ऑफर दिली होती। असं सांगितलं जातं की त्यांनी पिक्चर करण्यासाठी नकार दिला। त्यांनी म्हणायच्या, मी जर पिक्चर मध्ये काम केलं तर माझ्या फडामधल्या बाकी लोकांचं पोट कसं चालायचं, त्यामुळे मी फड कधी सोडणार नाही। पण जसं जसं काय गेला त्या वयस्कर होत गेल्या। नंतर टीव्ही यायला लागल्या आणि लोकांनी तमाशा बघायचं कमी केलं, त्यामुळे त्या कर्जबाजारी झाल्या। 2002 मध्ये जेव्हा ते आजारी पडल्या तेव्हा उपचार घेण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते। जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा हॉस्पिटलमध्ये बिल भरण्याचे सुद्धा पैसे नव्हते। त्यांच्या चाहत्यांनी वर्गणी करून त्यांचा अंतिम संस्कार केला। त्यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रामध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर हा पुरस्कार प्रत्येक वर्षी दिला जातो। 26 ऑगस्टला श्रद्धा कपूरचा विठाबाईच्या जीवनावर आधारित इथा हा पिक्चर येत आहे। श्रद्धा कपूरने खरंच विठाबाईच्या प्रवासाला न्याय दिला का हे आपल्याला समजते, कारण विठाबाईचं आयुष्य म्हणजे एक प्रेरणा आहे। अशाच विषयावर माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।